मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. यंदा 26 मार्च 2026ला आहे प्रभू श्रीरामाचा जन्म. आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. आता रामनवमी कशी साजरी करावी त्या संदर्भातल्या माहिती तर आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी ही जी नवमी तिथी आहे तर ही कधी आहे ते बघूया. तर बघा, 26 तारखेला अष्टमी तिथी संपून नवमी तिथी लागणार आहे. खरं तर अष्टमी तिथी ही सकाळी संपतो, त्याच्यानंतर नवमी तिथी सुरू होतो. 26 मार्च 2026 वार गुरुवार. तर राम नवमीच्या जे मुख्य काळ आहे तर ते 11:13 पासून ते 1:41 पर्यंत असणार आहे. 26 मार्चला 11:48 नंतर नवमी तिथी 11:48 नंतर नवमी तिथी सुरू होतो आणि 27 तारखेला सकाळी 10:06 नवमी तिथी संपतो. प्रभू श्रीरामाचा जन्म हा 12:39 झालेली आहे. मग 11:48 नंतर नवमी तिथी सुरू होतं. म्हणून आपल्याला तिथी अनुसार आणि तारखेनुसार सुद्धा आपल्याला 26 तारखेलाच रामनवमी साजरी करायची आहे. रामनवमी आपल्या भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये खूप धडक्यात साजरी केलं जातं. प्रभू श्रीरामातलं चरित्र आपल्या आयुष्यात खूप प्रेमदायीची आहे. खरं तर त्यांची चरित्र सांगण्याच्या एवढी माझी पात्रता नाही, पण तरी सुद्धा मी माझ्या थोडक्या मोडक्या भाषेत तुम्हाला प्रभू श्रीरामाच्या चरित्र सांगते. तर रामनवमी हा जे उत्सव आहे हा संपूर्ण देशामध्ये अगदी धूमधडक्यात साजरी होतं. कारण त्यांची जन्मने व जीवन आणि संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम बनू शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या जीवन चरित्रातून आपल्याला समजतो. श्रीरामातला देवतत्व श्रीरामाच्या निर्माण केलेली आहे. मानव उच्च दया व आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो हे फक्त प्रभू श्रीरामाने स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे. आपल्या विचारातून व व्यवहारातून त्यांनी कधीही मर्यादा सोडलेली नाही. म्हणून तर प्रभू श्रीरामाच्या मर्यादा पुरुषोत्तम असं सुद्धा म्हणतात. प्रभू श्रीराम हे फक्त आदर्श पुरुष नव्हते, तर ते एक वचनी होते आणि वाणी होते आणि एक पत्नी होते आणि एक वाणी सुद्धा होते. निश्चय त्यांनी केले होते. आई केळकाईच्या हट्टेवरून आणि पिता दशरथांच्या आज्ञेवरून त्यांनी 14 वर्ष वनवास भोगावे लागला. खरं तर व्हिडिओच्या शब्द खाली पडू नये म्हणून त्यांनी 14 वर्ष वनवास भोगावे लागला. वडिलांच्या वचन खरे करण्यासाठी राज्याचा त्याग करून त्यांनी 14 वर्ष त्यांनी वनवास पत्रकार हा केवळ निश्चय आणि धैर्याचा महामूर होते. प्रभू श्रीरामामध्ये प्रचंड सत्वात्मकता होते. त्यांनी वनवासात त्यांच्याबरोबर जे हनुमंत, बाली, सुग्रीव,
जागवंत विभीषण केवळ या सर्वांच्या श्रीरामाच्या सानिध्यात होते आणि श्रीरामांनी त्यांच्या कृपादृष्टी केले आणि यांचे उद्धार झाले. अहिल्याचा उद्धार करणारे, शबरीच्या मनोरथ पूर्ण करणारे, इवलाश खरीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरी पृथ्वी तलावर अवतरले साक्षात परब्रह्माच्या होते. म्हणून श्रीरामसारखा होण्याचा प्रयत्न प्रत्येकाला केला पाहिजे. त्यांनी त्यांची गुणांना आत्मसात केल्या पाहिजे. श्रीराम हे सद्गुणूच्या सामुत्वाच्या त्यागाच्या शिखर, देवी संस्कृतीच्या संरक्षण आणि सर्व देवी गुणाची व्यक्त होते. म्हणूनच तर त्यांनी आसुरी शक्तीचा नाश ते करू शकले. त्यांची गुणांमध्ये हे भारतीयांच्या हृदयात चिरंतन स्थान प्राप्त केलेली आहे. तर अशी होते प्रभू श्रीरामबद्दल माहिती. आता रामनवमी कशी साजरी करावी, तर अर्थात 12:39 प्रभू श्रीरामाचा जन्म झालेली आहे. तर तुम्ही आता खरं तर नवमी तिथी ही पावणेनंतर सुरू होत आहे. मग तुम्ही सकाळी आणि अभिषेक करू शकता, पण शक्यतो तुम्ही संध्याकाळी 12 वाजता तुमच्याकडे प्रभू श्रीरामाच्या मूर्ती असेल तर, किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाच्या मूर्ती असेल तर त्यांच्याबरोबर विठ्ठलांच्या मूर्ती असेल, भगवान विष्णूच्या मूर्ती असेल किंवा महाराजांच्या मूर्ती असेल तर चालेल. कारण महाराज म्हणजेच मीच राम होते. जसं सगळ्या नद्या सांगायला येऊन मिळतात की त्यांच्या पद्धतीने तुम्ही कुठलेही परमेश्वराच्या सेवा केल्या तरी ती महाराजापर्यंत जातच. तुमच्याकडे जी मूर्ती असेल त्यांच्याबरोबर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करावे, तर अर्थात तुम्हाला 16 वेळी पुरुषोत्तम म्हणायचं आहे. तुम्ही पाण्याने अभिषेक करा, पंचामृताने करा, तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करून झाल्यावर समजा जर तुम्ही बाळकृष्णाला मूर्तीचा अभिषेक केला तर अभिषेक करून झाल्यावर वस्त्र आपल्याला बाळकृष्णाला अर्पण करायचे आहे. सुरुवातीला इतर मूर्ती तुम्ही तामांमध्ये काढून ती छानपैकी तुम्हाला चांगल्या कपड्याने तुम्हाला संपूर्ण कोरडी करायची आहे. नंतर एखादी तुम्ही तांदूळात राम काढू शकता, त्यांच्यावर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्ती ठेवू शकता आणि मनात प्रार्थना करा की प्रभू श्रीराम, माझ्याकडून ज्या काही सेवा होते आहे त्या तुमच्या चरणी अर्पण करते. मग तुम्ही जर वस्त्र अर्पण करत असाल तर मनातल्या मनात म्हणायची की मी तुम्हाला वस्त्र अर्पण करत आहे, मी तुम्हाला गंध, धूप, फूल, अक्षत मी अर्पण करत आहे, अशी तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि तुम्हाला प्रभू श्रीरामाच्या आरती येत असेल तर ती करायची आहे. 12:39 आपल्याला घरात पाळणा असेल तर, जर तुमच्या घरात जर प्रभू श्रीरामाच्या मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवा आणि पाळणा तुम्ही हलवू शकता. नाही शक्य होत बाळकृष्णाच्या मूर्ती पण तुम्ही ठेवू शकता आणि छानपैकी पाळणा हलवू शकता. आता या दिवशी सेवा काय करायची किंवा नैवेद्य, तर तुम्ही शिराच्या नैवेद्य दाखवू शकता. तुम्ही सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी दाखवा. बरेच ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या निमित्त उपवास धरला जातं. गुरुवार पण असतो त्या दिवशी. काही तुम्ही संपूर्ण करायचे आहे. गुरुवाराच्या सेवामध्ये आणि याच्यामध्ये काही संबंध नाही. ते काही तुम्ही दोन्ही करू शकता. तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता. अर्थात एकाच दिवशी 2 उपवास तुम्हाला धरता येणार नाही. पण ज्यांच्याकडे उपवास नाही केला जातं, फक्त सेवा केला जातं, तर त्यांनी जे काही गुरुवार आपले चालू आहेत नॉर्मल तसेच तुम्हाला करायचे
करायच्याच. आता सेवा अर्थात अतिशय उंच कोटीची सेवा म्हणजेच काय तर रामरक्षा प्रभू श्रीरामाच्या अतिशय उंच कोटीची ती सेवा असेल तर ते आई रामरक्षा आई ताई मुला ऐकत नाही. मुलांच्या अभ्यासात विकास हवे, त्यांच्या सुद्धा बुद्धीमध्ये काय म्हणतात की विकास हवे, त्यांनी सुद्धा अभ्यास चांगले करावे यांच्यासाठी रामरक्षा पठण केलं जातं. आणि खरा तर रामरक्षामध्ये प्रभू श्रीरामाच्या आपण प्रार्थना करत असतो की माझ्या आयुष्यातला सगळे आवश्यक व्यवस्थित ठेवा. कारण खरं तर रामरक्षा ही नऊ ते ते आहे. सुरुवातीला आहेत 9 अर्थावत आहे. नंतर ती कलसूत्र आहे. ती कलश्रुती खूप मोठी आहे आणि त्यांच्यात होते हेच आहे आपण प्रभू श्रीरामाच्या आपण प्रत्येक अवश्य देण्यासाठी प्रार्थना करत असतो. जर तुम्ही गर्भवती महिला असेल आणि कितीवाही माहिनी चालू असेल, 9वा वगैरे कितवा का महिना चालू असेल, मधले 3 बोट आपल्याला गर्भवती गर्भावर ठेवायच्या, रामरक्षा म्हणायच्या. खूप सुंदर खूप दिव्य अनुभव देणार आहे. म्हणजे गर्भसंस्कारमध्ये जर असेल तर ते रामरक्षा जर कोणी कलश लावला असेल किंवा काय असेल तर रामरक्षा पठण केलेले पाहिजे. केवळ पाहिजे कारण कितीवाही महिना असेल तर डिलिव्हरी असेल तुम्ही झोपून सुद्धा रामरक्षा म्हणू शकता. आणि आता सगळे चांगले आहेत असं कर अतिशय उत्तम. नाही तर काय करायचे, लहान मुलं असतील तर त्यांची डोक्यावरून इथे मध्यभागी 3 हात 3 अशी बोट ठेवून तुम्हाला रामरक्षा म्हणायचे आहे. 11 वेळी म्हटलं तरी अतिशय उत्तम. आता कसं म्हणायचं तुम्हाला सांगते की मी 9 वेळा म्हणा, 11 वेळी म्हणा, तुमच्या इच्छा. सुरुवातीला आता समजा 11 वेळी म्हणणार आहेत तर काय म्हणा, मी 2 वेळी 1 ते 9 अर्थात म्हणेल आणि या 11 वेळी मी संपूर्ण रामरक्षा म्हणेल. म्हणजे कलशुक्त एखाद्याच्या घ्यायच्या असेल तर त्यांची रामरक्षा कधी पूर्ण होतं. बरेच महिलांना सुद्धा पण केला असेल तर आमच्या घरात ते चालल. रामरक्षा सुद्धा करायची असेल, नाही शक्य होत असेल तर या दिवशी तर 11 वेळी रामरक्षा म्हणा, 9 वेळी म्हणा, 11 वेळी म्हणा. आता रामरक्षा म्हणून झाल्यानंतर ना मारुती स्तोत्र म्हणायचं असतं. म्हणजे तुम्ही 11 वेळी रामरक्षा म्हणा किंवा तुम्ही एखादी रामरक्षा म्हणा, तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचे. आता हा प्रभू श्रीरामाचे काय आवडतं तर त्यांना मारुती रायांच्या सेवा आवडतं. आणि मारुती रायांना काय आवडतं तर प्रभू श्रीरामाची सेवा खूप जास्ती प्रिय आहे. म्हणूनच जोपर्यंत रामरक्षा पठण झाल्यानंतर ना मारुती स्तोत्र म्हणायच्या नाही तोपर्यंत रामरक्षा सेवा पूर्ण होत नाही. म्हणूनच जर तुम्ही 11 वेळी रामरक्षा म्हणणार असेल तर 11 वेळी तुम्ही मारुती स्तोत्र करायचे आहे. एवढं शक्य होतं तुम्ही तेवढं 108 वेळी ओम नमो भगवती वासुदेवाय किंवा श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम नामस्मरण करता तुम्ही मूर्तीवर अभिषेक करू शकता. या पद्धतीने रामनवमी साजरी करायची आहे. आता दिवसभर काय करायचे तर तुम्हाला अखंड रामरक्षा पठण करायचे आहे. रामरक्षा ज्या घरात रामरक्षा पठण केला जातं तिथे कधी भूत प्रेत पिशाच बाद कुठलीही वाईट शक्ती तुमच्यापर्यंत येत नाही. रामरक्षा खूप मोठी शत्रू आहे जे आपल्यासाठी देवाने बनवलेली आहे. रामरक्षा जे पठण करतो त्यांना घरात आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुन्हा आवाज येत असेल तर तरी हे अखंड रामरक्षा माझ्या घरात चालू आहे. तर खूप आधीच्या आहे. आता चैत्र नवरात्र आहे किंवा रामनवमी नवरात्र आहे म्हणूनच नाहीत पण आधी पण आहे ती तिथपर्यंत जर हवा असेल अखंड रामरक्षा घरात चालू असेल तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही केंद्रात
केंद्रातून घेऊ शकता. पण खूप सुंदर आहे. घरात रामरक्षा चालू असेल, ऐकून बरेपैकी मुलांच्या पण पाठ होत असेल. या पद्धतीने जर तुम्हाला आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडले असले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.